जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोने आता. विचारसागर तरंग दुसरा, परिच्छेद 6 क्रमांकाचा, पूर्व पक्षीच्या मताने कार्याध्यासाचा संभव. या द्वितीय तरंगामध्ये परिच्छेद 5 पासून तर ते परिच्छेद 9 पर्यंत पूर्व पक्ष बोलत आहेत. तरंग दुसरा, चालू विषय आपला परिच्छेद 6 क्रमांकाचा, परंतु परिच्छेद 5 पासून ते 9 पर्यंत म्हणजे 5, 6, 7, 8, 9 एकंदर 5 परिच्छेदामध्ये पूर्व पक्षाने पूर्वपक्ष केलेला आहे. आणि त्या पूर्व पक्षाने पूर्व पक्षाची उभारणी करत असताना 3 अनुबंध आपल्याकडे आहे. म्हणजे 4 अनुबंध चतुष्ट आहेत. त्यातला जो तिसरा अनुबंध आहे त्या तिसऱ्या अनुबंधाची असिद्धी करण्याकरता पूर्व पक्ष जे बोलत आहे तो हा विषय आपला चालू आहे. त्यामध्ये पूर्व पक्ष 5व्या परिच्छेदामध्ये काय बोलला त्याचा आशय विषय पंक्तीसहित आपण आतापर्यंत पाहिलेला आहे. त्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आपण पाहिल्या. प्रयोजन म्हणजे काय? प्रयोजन शब्दाचा अर्थ व्यवहारात केला जातो कारण, आणि आपण गुरुबंधूमध्ये प्रयोजन शब्दाचा अर्थ करतो बेत, परंतु शास्त्रीय विचारामध्ये प्रयोजन शब्दाचा अर्थ आहे फल. आणि कोणतं फल? तर त्यामध्ये 2 प्रकार पहिल्या तरंगात बघितले, परमप्रयोजन आणि अवांतर प्रयोजन. जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे साधन असल्यामुळे ते अवांतर प्रयोजन, आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती परमानंदाची प्राप्ती असा मोक्ष हे साध्य असल्यामुळे ते आहे परमप्रयोजन. तर त्यामध्ये हे परमप्रयोजन याची असिद्धी पूर्वपक्षी आता करत आहे, कारण त्यांनी 2 अनुबंधाची असिद्धी केली आणि सिद्धांतांनी पुन्हा सिद्धी केली. पूर्व पक्षाच्या मते ग्रंथाचा अधिकारी कोणीच नाही, सिद्धांत मताने पुष्कळ नाही. कोणीच नाही म्हणणारा पूर्व पक्ष, पुष्कळ नाही म्हणणारे सिद्धांती, याचा अर्थ कोणीतरी आहे म्हणजे जिज्ञासू या ग्रंथाचा अधिकारी आहे. विषयामध्ये सुद्धा पूर्व पक्षाचं म्हणणं आहे, उष्ट्र लकुटिका न्यायाने वेदांताचाच एक सिद्धांत घेऊन विषयाची असिद्धी पूर्व पक्षाने केली. कोणता? लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. लक्षण साम्य नाही म्हणून जीव ब्रह्म ऐक्य या विषयाची सिद्धी नाही. त्यातही सिद्धांती म्हणतात विशिष्ट असणाऱ्या जीवाचं शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होत नाही. असं जर तुम्ही म्हणत असाल तर आम्हाला मान्यच आहे, पण त्यातला विशेष भाग जो साक्षी तो सच्चिदानंद रूप आहे आणि ब्रह्मही सच्चिदानंद रूप आहे, त्यामुळे लक्षण साम्यात एकत्व सिद्धी त्या दोघांचं ऐक्य व्हायला हरकत नाही असं सिद्धांती बोललेत. आता सिद्धांती प्रयोजनाबद्दल बोलतील, पण तत्पूर्वी पूर्व पक्ष तिसरा जो अनुबंध आहे प्रयोजन, त्या प्रयोजनाचाच अभाव पूर्व पक्ष सांगत आहे. त्या प्रयोजनाचा अभाव पूर्व पक्ष सांगत असताना आरंभी सर्वच जीवाचं साध्य एक कसं आहे हे आपण पाहिलं. कुठल्याही अधिकारावर, कुठल्याही संप्रदायातला, कुठल्याही पंथातला कोणीही असो, प्रत्येक व्यक्ती एखादा न्यायाधीश असेल तो न्याय द्यायचं काम करतो, वकील असेल तो केस लढवण्याचं कार्य करतो, डॉक्टर असेल तर तो रोग्याला तपासण्याचं कार्यभाग करतो, आणि आपण असेल तर आज कीर्तन प्रवचन करतो, कोणी एखादी दिंडी चालवतो, एखादी संस्था पाहतो. प्रत्येक जणाचं कार्य वेगवेगळं आहे, पण प्रत्येकाचं ध्येय मात्र आपल्या सर्वांचं एक आहे. प्रत्येक मानव मात्राचं नाही, जीव मात्राचं ध्येय एकच आहे. आणि ते काय असेल तर दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. याचा अर्थ सर्वाचं ध्येय साध्य एक आहे. सुख, दुःख नको आहे आणि सुख हवं आहे. पण त्याकरता प्रयत्नसुद्धा मनुष्य खूप चिकाटीने करतो, पण अनुभव त्याचा हा आहे आतापर्यंतचा आपला प्रत्येकाचा, का ज्याची निवृत्तीकरता आपण धडपडतो ते निवृत्त झालं नाही, आणि ज्याच्या प्राप्तीकरता आपण अविरत झटतो ते मात्र स्वप्नातही त्याची गाठ भेट नाही. म्हणजे दुःखाची निवृत्ती झाली नाही आणि आनंदाची प्राप्ती झाली नाही, हा सगळ्यांचा अनुभव आहे. याचाच अर्थ आपण प्रयत्न करत नाही असा नाही, पण प्रयत्न आपले योग्य दिशेने नाही. आणि योग्य दिशेनं का नाही? कारण या बाबतीमध्ये स्वयंबुद्धीच्या बाही रेगाले तयाची शुद्धीच नाही, एक जाणवेच्या डोही गर्वेची गिळले. म्हणजे मनमुखी
तो इथे चालत नाही, गुरुमुखी तो इथे पाहिजे. कारण गुरु ते तर ज्ञान आणि ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जैसे. इथे आपल्याला मार्गदर्शन पाहिजे शास्त्राचं आणि गुरुचं. तेही शास्त्र स्वयंबुद्धीने कळून चालत नाही, गुरुचरणापाशी बसून ते जाणून घ्यावं लागतं. अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रशे शास्त्रत्वम. आणि मग शास्त्राने उपाय काय सांगितला? मिथ्यात्व निश्चय आहे ना, हा उपाय सांगितला. पण मग मिथ्यात्व निश्चय म्हणजे मिथ्या म्हणजे काय? भ्रम. भ्रम म्हणजेच शास्त्रीय भाषेत त्याला म्हणतात अध्यास. आणि मग त्रिपुटी आपल्या समोर आली. अध्यास, आध्यस्त आणि अधिष्ठा. जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाई ना सर्प जगत. बघ, दृष्टांत घेतलेला आहे रज्जू सर्पाचा आणि दार्ष्टांतामध्ये सांगितलेलं आहे जगत. कारण रज्जू सर्पाकार भास येले जगडंबर. मग अधिष्ठान कोण? रज्जू. अध्यास कोणाचा? सर्पाचा. आणि अध्यस्त कोण? सर्प आणि सर्पज्ञान. सिद्धांतामध्ये व्यष्टी समष्टी भेदाने, व्यष्टी दृष्टीने अधिष्ठान कोण? आत्मा. समष्टी दृष्टीने अधिष्ठान ब्रह्म. व्यष्टी दृष्टीने अध्यास कोणाचा? अहंकारादी बंधाचा. समष्टी दृष्टीने अध्यास कोणाचा? जगदंत पाती पदार्थाचा. आणि मग व्यष्टी दृष्टीने अध्यस्त कोण? अहंकारा आदी बंध आणि त्याचं ज्ञान, अहंकारादी पदार्थ आणि त्याचं ज्ञान. आणि समष्टी दृष्टीने अध्यस्त कोण? जगदंतपाती पदार्थ आणि त्याचं ज्ञान. आणि मग हे अध्यस्त पदार्थ कशा निवृत्त होतात? अधिष्ठान ज्ञानाने निवृत्त होतात. आणि मग त्या अध्यासात दोन प्रकार, एक कार्याध्यास आणि दुसरा कारणाध्यास. कशाला म्हणतात कारणाध्यास आणि कशाला म्हणतात कार्याध्यास? दृष्टांतामध्ये मुळात वेदांताचा आणखी एक सिद्धांत आहे, अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. जो पदार्थ झालाच नाही त्याची प्रतीती येत नाही. जसं की वंद्यापुत्र, वांजेची आले का कैची जन्मपत्रिका, नभी निळे भूमिका के कुलपबा. वंद्यापुत्र नाही त्याची प्रतीती येत नाही. तसं रज्जूवर सर्प झाला नाही तर त्याची प्रतीती येऊ नये. आणि व्यष्टी समष्टी जगत झालंच नाही तर त्याची प्रतीती येऊ नये. कारण संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता कदा कल्पंती घडेना. हे उत्तर कोणत्या वादातलं? अजातवादातलं. आणि अजातवाद कळत नाही, पटत नाही, झेपत नाही. एकाएकी कळणारच नाही, पटणारच नाही, झेपणारच नाही असा त्याचा अर्थ नाही. पण एकदम तो कळत नाही, एकदम तो पटत नाही, एकदम तो झेपत नाही. मग ज्याचं पर्यवसान शेवटी अजातवादातच होतं असं विवर्तवादाच्या दृष्टीने हे बोलणं चालू आहे. आणि मग विवर्तवादात दोन कक्षा असतात, दृष्टीसृष्टीवाद आणि सृष्टीदृष्टीवाद. उत्तम अधिकाऱ्याकरता दृष्टीसृष्टीवाद आणि सर्वशव्य असा सृष्टीदृष्टीवाद. दोन्हीचं पर्यवसान शेवटी अजातवादातच होतं. आणि मग ते पाहत असताना दोन अध्यास पाहत असताना दृष्टांतात सर्प दिसतो म्हणून दिसणारा सर्प कोणता अध्यास? कार्याध्यास. आणि कार्य तर कारणाशी होत नाही, कारण गुणा कार्यानुवर्तनते. मग त्याचं कारण कोण? रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान. मग अज्ञान कोणता अध्यास? कारणाध्यास. आणि दिसणारा सर्प कार्याध्यास. तसं हे सर्व दिसणारं जे जगत आहे किंवा अहंकारादी बंध आहे हे दोन्ही काय आहेत? कार्याध्यास आहे. आणि त्या कार्याध्यासाचं कारण कोण? आत्मा व ब्रह्माचं विशेष स्वरूपाचं अज्ञान, हा कारणाध्यास आहे. पण मग आता वाद चालला, विचार चालला कोणाचा? पूर्व पक्ष आणि उत्तर पक्षाचा. तर जगत हे ज्ञानाने निवृत्त होईल का क्रियेने निवृत्त होईल? पूर्व पक्षाच्या मते क्रियेने निवृत्त होईल आणि उत्तर पक्षाच्या मते ज्ञानाने निवृत्त होईल. पण जगत पूर्व पक्षाच्या मते क्रियेने निवृत्त होईल आणि उत्तर पक्षाच्या मते ज्ञानाने निवृत्त होईल. म्हणजे जगत काय ठरलं म्हणजे क्रियेने निवृत्त होईल, सत्य ठरलं म्हणजे क्रियेने निवृत्त होईल आणि मिथ्या ठरलं म्हणजे ज्ञानाने निवृत्त होईल. मग आता याच्यामध्ये जगत मिथ्या ठरणं म्हणजेच अध्यस्त ठरणं. तर पूर्व पक्षाचं मत आहे कार्य आणि कारण हे दोन्ही अध्यास काय नाही? अध्यास नाही, म्हणजे ते अध्यस्त नाही. आणि सिद्धांती म्हणतात ते अध्यस्त आहे. म्हणजे आता तूर्त वेदांत शास्त्राची इमारत प्रयोजन हे कशावर अवलंबून आहे? वादात जगत काय ठरलं तर? अध्यस्त ठरलं तर कशाने मोक्ष? तर ज्ञानाने मोक्ष. आणि वादामध्ये जगत अध्यस्त ठरलं नाही तर ज्ञानाने मोक्ष नाही. मग पूर्व पक्षाच्या मते जगत हे अध्यस्त नाही. म्हणजे कसं आहे? ते सत्य आहे. सत्य असल्यामुळे त्याची निवृत्ती क्रियेने म्हणजेच मोक्ष कर्माने. पण मग अध्यस्त नाही म्हणून हे एवढंच भागणार नाही. का नाही याचा विचार करावा लागेल. तर त्या दोन अध्यासामध्ये कोणता अध्यास दुःख देतो? दोन्ही दुःख देतात.
पण परंपरेने दुःख देणारा कारणाध्यास आणि साक्षात दुःख देणारा कार्याध्यास. म्हणून आरंभिक कोणता अध्यास नाही, कार्याध्यास संभवनीय नाही. कारण जे साक्षात दुःख आपण भोगतो तो कार्याध्यास संभवनीय नाही असं पूर्व पक्षाच्या मताने आरंभी प्रतिपादन करतात. मग पूर्व पक्षाच्या मताने कार्याध्यासाचा असंभव असा तरंग दुसरा आणि परिच्छेद 6 क्रमांकाचा. पूर्व पक्ष म्हणतो काय अध्यस्त नाही, कार्य अध्यस्त नाही. दृष्टांतात बरोबर आहे, पण दाष्टांतात हे म्हणणं तुमचं बरोबर नाही असं आता पूर्व पक्ष बोलतो. त्या पूर्व पक्षाचं म्हणणं आहे, पंक्ती वाचून आशयविषयी थोडंसं आपण सोबत घेऊ म्हणजे वेळ थोडासा कमी लागेल आणि आपला विषय थोडा होईल. बघा, पूर्व पक्षीच्या मताने कार्याध्यासाचा असंभव. अहंकारादी अनात्म वस्तू यास काय म्हणतात, बंध म्हणतात. अहंकारादी अनात्म वस्तू पिंडी ते ब्रह्मांडी. आपल्याला वेष्टी द्या अधिकाचा अहंकार आणि परमात्म्याच्या ठिकाणी जेणे विश्व निर्मिले हा असणारा म्हणजे वेष्टी समष्टी असणारं जीवसृष्टी आणि ईशसृष्टी हाच एक प्रकारचा काय आहे, कार्याध्यास आहे, बंध आहे. अहंकारादी अनात्म वस्तू यास बंध असं म्हणतात. आणि तो बंध जर वेदांती म्हणतात त्याप्रमाणे आत्म्यावर काय असतात, अध्यस्त असतात, तर आत्मज्ञानाने त्या बंधाची निवृत्ती झाली असते. बंधाचे नाम अध्यासाचे. म्हणजे थोडक्यात बंध नाम अध्यास हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त असता तर त्याची निवृत्ती कशाने होईल, ज्ञानाने होईल. मग असता तर झाली असती. म्हणजे याचा अर्थ पूर्व पक्षाच्या मताने बंध काय नाही, अध्यस्त नाही. म्हणजे कसा आहे तो, सत्य आहे. मग कसा सत्य आहे तो पूर्व पक्ष आता सांगतो. पण बंध अध्यासरूप नाही. अध्यासरूप नाही म्हणजेच काय आहे, तो सत्य आहे. मिथ्या नाही म्हणजेच तो सत्य आहे. बघा, म्हणून त्याची म्हणजे त्या बंधाची कंसात अध्यासाची ज्ञानाने निवृत्ती संभवत नाही. का बरे, बघा, ज्या वस्तूचे ज्ञान होते ते ज्ञान त्या वस्तूच्या ठिकाणी असणारा अध्यास आणि अध्यासाचे कारण जे त्या वस्तूचे अज्ञान या दोघाची निवृत्ती करते. ही पंक्ती पूर्ण आता जशाला तशी दृष्टांतात घटवा म्हणजे खाली सरळ दिलेलेच आहे पण इथे लावायचे. ज्या वस्तूचे दृष्टांतात कोणाचे, रज्जूचे आहे ना, दृष्टांतात कोणाचे, रज्जूचे. ज्या वस्तूचे म्हणजे रज्जूचे ज्ञान होते ते ज्ञान म्हणजे इयम रज्जू असं ज्ञान त्या वस्तूच्या ठिकाणी म्हणजे त्या रज्जूच्या ठिकाणी असणारा अध्यास म्हणजे कोण, सर्प. आणि सर्पाचं ज्ञान अध्यास अध्यस्त. आणि त्या अध्यासाचे कारण कोण, रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान. जे त्या वस्तूचे अज्ञान म्हणजे रज्जूचे अज्ञान त्या दोघांसही निवृत्त करते. अर्थात रज्जूचं विशेष स्वरूपाचं ज्ञान, रज्जूचं विशेष अज्ञान आणि त्या अज्ञानाचं कार्य सर्प या दोघांनाही निवृत्त करतं. अज्ञानाला निवृत्त करतं म्हणजे कारणाध्यास, सर्पाला निवृत्त करतं म्हणजे कार्याध्यास. म्हणजे रज्जूचं विशेष स्वरूपाचं ज्ञान ते ज्ञान त्या कारणाध्यासाला निवृत्त करेल का कार्याध्यासाला निवृत्त करेल का, दोघांनाही निवृत्त करेल, दोघांनाही निवृत्त करेल. कोण, रज्जूचं विशेष स्वरूपाचं ज्ञान. म्हणजे रज्जूच्या विशेष स्वरूपाचं ज्ञान, रज्जूच्या विशेष स्वरूपाचं जे अज्ञान आहे तो कोणता अध्यास, कारणाध्यास. आणि त्याचं कार्य दिसणारा सर्प हा कार्याध्यास. या दोघांची निवृत्ती कशाने होईल, रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने. पण कधी, ती अध्यस्त असेल तर. ते जर अध्यस्त नसेल तर होणार नाही. दृष्टांतात होते कारण रज्जूच्या विशेष स्वरूपाचा अज्ञान हा कारणाध्यासही आहे आणि त्याचा कार्य दिसणारा सर्प हाही कार्य अध्यास आहे आणि दोन्ही अध्यस्त आहे. म्हणून अधिष्ठान रज्जूच्या ज्ञानाने रज्जूच्या विशेष स्वरूपाचं अज्ञान आणि त्या अज्ञानाचं कार्य सर्प या दोघांची निवृत्ती होते. हे म्हणणं तुमचं बरोबर आहे. ज्याप्रमाणे रज्जूचे ज्ञान रज्जूच्या ठिकाणी असणारा सर्पाध्यास व त्या अध्यासाच कारण रज्जूचे अज्ञान यांची निवृत्ती करते. ठीक ना. भ्रांती ज्ञानाचा विषय आणि त्याचे ज्ञान यास अध्यास म्हणतात. अध्यास म्हणजे काय, इकडे या ना, इथे जागा आहेत भरपूर. भ्रांती ज्ञानाचा विषय आणि त्याचे ज्ञान यास काय म्हणतात, अध्यास. मुळात आपल्याला वाटेल हे अध्यास म्हणजे तरी काय, तर भ्रांती ज्ञानाचा विषय आणि त्याचं ज्ञान या दोन्हीला काय म्हणायचं, अध्यास. मग ज्या वेळेला रज्जूवर सर्प भासतो आहे ना, मग त्या त्या अध्यासाचा विषय कोण, सर्प. आणि पुन्हा कोण, सर्पाचं ज्ञान. आणि हे दोन्ही काय मग अध्यास म्हणतात त्याला. ते भ्रांतीचे विषय असल्यामुळे ते दोन्ही काय अध्यास आहे. आणि मग त्या रज्जूवर म्हणून म्हटलं आपण रज्जू काय तर अधिष्ठान झाला सर्पाचा तो अध्यास
आणि कोण अध्यस्त? सर्प आणि सर्पाचं ज्ञान हे काय आहे? अध्यस्त आहे. बघा, भ्रांती ज्ञानाचा विषय आणि त्याचे ज्ञान यास अध्यास म्हणतात. आता एखादा आपल्याला ही अध्यासाची व्याख्या केली थोडक्यात. अध्यास म्हणजे काय? तर भ्रांती ज्ञानाचा विषय आणि त्याचं विषयाचं ज्ञान यास काय म्हणतात? अध्यास असं म्हणतात. म्हणजे भ्रांती ज्ञानाचा विषय दृष्टांतात कोण बोलायचं? दृष्टांतात भ्रांती ज्ञानाचा विषय कोण? सर्प. आणि पुन्हा त्या सर्पाचं ज्ञान, म्हणून याला काय म्हणायचं? अध्यास. तसं सिद्धांतात भ्रांती ज्ञानाचा विषय कोण? व्यष्टी समष्टी जगत आणि त्याचं असणारं ज्ञान, याला काय म्हणायचं? अध्यास. भ्रांती ज्ञानाचा विषय आणि त्याचे ज्ञान यास अध्यास म्हणतात. त्या वस्तूची ज्ञानाने निवृत्ती होत नाही. आपलं सत्य वस्तूची ज्ञानाने निवृत्ती होते, हे त्याला मुख्य त्याचं ध्रुवपद आहे. कोणाचं? पूर्व पक्षाचं. कारण त्याला वादामध्ये जगत काय ठरवायचं आहे? सत्यच ठरवायचं आहे. काय ठरू द्यायचं नाही? अध्यस्त ठरू द्यायचं नाही. कारण अध्यस्त ठरलं तर मोक्ष होईल ज्ञानाने, पण त्याला मोक्ष सिद्ध करायचा कर्माने. म्हणजे हा पूर्व पक्ष करणारा कोण आहे असं जर एखाद्या वेळेला विचारलं, त्याने उल्लेख केला, तर आपण डोळे दाखवून म्हणायचं पूर्वमीमांसक आहे. कोण आहे? पूर्वमीमांसक आहे. ज्ञानोबा म्हणतात मज अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थाने बोध मदामृत मुनी आली शेवती. आहे ना, दोन्हीचंही मोठं स्थान आहे. एक पूर्वमीमांसा आणि एक उत्तरमीमांसा. त्यालाच म्हणतात धर्ममीमांसा आणि ब्रह्ममीमांसा. आणि धर्म आणि ब्रह्म दोन्ही अमृत आहे, दोन्ही डोळ्याला दिसणारे नाहीत. म्हणून तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. जे आपल्याला डोळ्याला दिसत नाही आणि त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही, त्याला प्रमाण काय आपल्याकडे? शास्त्र. पण हे दोन्ही शास्त्रच आहे. पूर्वमीमांसा सुद्धा शास्त्रच आहे, उत्तरमीमांसा सुद्धा शास्त्रच आहे. आणि दोन्ही आस्तिकच आहे. पूर्वमीमांसा आस्तिक आहे, उत्तरमीमांसा आस्तिक आहे. कर्माने मोक्ष मानणारी ती पूर्वमीमांसा आहे, ज्ञानाने मोक्ष मानणारी ती उत्तरमीमांसा आहे. कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेव प्रतिपादित ती उत्तरमीमांसा आहे. आणि भगवान त्यांचे सत्शिष्य जैमिनी आचार्य प्रतिपादित आहे ती पूर्वमीमांसा आहे. याची देही याची डोळा भोगोमुक्तीचा सोहळा अशी म्हणणारी उत्तरमीमांसा आहे. आणि मोक्ष मेल्या पाठी होईल म्हणणारी पूर्वमीमांसा आहे. कारण त्यांचा मोक्ष म्हणजे स्वर्ग आहे ना, ही त्यांची पूर्वमीमांसा आहे आणि उत्तरमीमांसा आहे. पण मग आता पूर्वमीमांसाही मोक्ष सांगते आणि उत्तरमीमांसाही मोक्ष सांगते. पण पूर्वमीमांसाचा मोक्ष मरणोत्तर आहे आणि उत्तरमीमांसाचा मोक्ष तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी याची देही याची डोळा असा उत्तरमीमांसाचा मोक्ष आहे. आणि पूर्वमीमांसाचा मोक्ष कशाने आहे? क्रियेने नाम कर्माने आहे. आणि उत्तरमीमांसाचा मोक्ष हा ज्ञानाने आहे. पण मग तुम्ही म्हणाल क्रियेने मोक्षच पाहिजे ना, क्रियेने काय आणि ज्ञानाने काय? आम्हाला काय पाहिजे? मोक्ष पाहिजे. क्रियेने काय आणि ज्ञानाने काय असं आपल्याला वाटतं. पण क्रियेने प्राप्त होणारा जो मोक्ष आहे तो ज्ञानाचा फल होऊ शकत नाही. ज्ञानाने प्राप्त होणारा जो मोक्ष आहे तो क्रियेचं फल होऊ शकत नाही. म्हणलं का? क्रिया म्हणजे कर्म. कर्म हे नित्य का अनित्य? यत् कृतकम तद अनित्यम. मग क्रिया जर अनित्य आहे तर त्याने प्राप्त होणारा नित्य मोक्ष होईल का? नित्य मोक्ष होणार नाही. आणि ज्ञान नित्य का नित्य? ज्ञान नित्य आहे, म्हणून त्याने प्राप्त होणारी मुक्ती सुद्धा नित्य आहे ना. तुका म्हणे मुक्ती परनिली नवरीन आता दिवसचारी खेळी मेळी. म्हणून आता ह्या दोन मीमांसेचा एक प्रकारचा काय आहे? वाद आहे. कोणत्या? पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. पूर्व पक्ष करणारी मीमांसा पूर्वमीमांसा आणि त्याचं उत्तर देणारी उत्तरमीमांसा. आणि उत्तरमीमांसा म्हणणार मोक्ष कशाने? ज्ञानाने. आणि पूर्वमीमांसा म्हणणार मोक्ष कशाने? कर्माने. पण मग या ज्ञानाने मोक्ष जर सिद्ध करायचा असेल उत्तरमीमांसेला तर वादामध्ये जगत काय ठरलं पाहिजे? अध्यस्त ठरलं पाहिजे. आणि जर कर्माने मोक्ष सिद्ध करायचा असेल पूर्वमीमांसेला तर वादात जगत ठरलं पाहिजे सत्य. मग आता आरंभी कोण बोलते सध्याला? पूर्वमीमांसा. पूर्व पक्ष म्हणजेच पूर्वमीमांसा. आणि मग पूर्वमीमांसा रूप पूर्व पक्ष वादामध्ये जगत काय ठरू देत नाही आहे ना, अध्यस्त ठरू, असत्य नाम अध्यस्त ठरू देत नाही. म्हणजे काय ठरवण्याचा बेत आहे? सत्य ठरवण. म्हणून तो म्हणतो वादामध्ये जर जगत अध्यस्त ठरलं तर त्याची निवृत्ती कशाने होईल? ज्ञानाने. पण वादामध्ये जगत अध्यस्त ठरेल तर मोक्ष तुम्हाला ज्ञानाने सांगता येईल. पण मोक्ष ज्ञानाने नसून तो कशाने? क्रियेने आहे. कारण जगत काय नाही? अध्यस्त नाही पूर्व पक्षाच्या मध्ये. मग काय आहे? ते सत्य आहे. पण ते कसं सत्य आहे तो सांगतो बघा. तो म्हणतो सत्य वस्तूची ज्ञानाने निवृत्ती होत नाही. आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी बंध अध्यासरूप नाही. आत्म्याच्या ठिकाणी कोण प्रतीतील येतो आपल्याला? अहंकारादी बंध प्रतीतील येतो. पण तो काय नाही? अध्यासरूप नाही. म्हणजे कारण जेव्हा अध्यास घडतो तेव्हा त्यास काहीतरी कारणे असतात. मटका घट निर्माण झाला तर त्याला काही कारण आहेत. भूमी आतनी स्वयंभ. त्या गाड्या निघते कोंब
परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी वेढी तयाची दिठी कापड झाला बीज मोडे झाड होय झाड मोडे बीज समाय ऐशेने कल्पकोडी जाये जाती नसे म्हणजे या ओव्यामध्ये अगोदर कारण असतं नंतर कार्य होतं विनाकारण काही होत नाही कारण असल्याशिवाय कार्य होत नाही मग जसं घट जर निर्माण करायचं म्हटलं तर त्याची कारण आली साधारण कारण आहे असाधारण कारण आहे साधारण कारण किती आहेत 9 आहे असाधारण कारण किती आहेत 4 आहे त्यातलं पहिलं कारण आहे उपादान कारण दुसरं आहे निमित्त कारण तिसरं आहे सहकार्य कारण चौथं आहे अन्यथा सिद्ध कारण या कारणापैकी अन्यथा सिद्ध कारण जरी नसलं तरी किमान हे 3 कारणं लागतात की नाही कोणाच्या निर्मिती करता घटाच्या निर्मिती कारण आणि या कारणाच्या समुदायालाच म्हणतात सामुग्री कारणाच्या समुदायाला काय म्हणतात सामुग्री तसं आता कोण घडायचा अध्यास मग अध्यास रूपी काय आहे कार्य आहे मग त्याची कारणाची सामुग्री लागेल आणि ती सामुग्री दृष्टांतात आहे पण दृष्टांतात नाही असं म्हणणं आहे कोणाचं पूर्व पक्षाचं बघा काय बोलतो हे वाक्य पुन्हा बघा कारण समुदायास बघा कारण जेव्हा अध्यास घडतो तेव्हा त्यास काहीतरी काय असतात कारणे असतात कारणाशिवाय कार्य होत नाही एक छोटीशी गोष्ट सांगतो मी मागे बोललो असलो तर मग लगेच थांबवा वारकऱ्यामध्ये 2 प्रकार असतात काही वारकरी पायी करतात आणि काही गाडीने बसने वारी करतात जे पायी जातात त्यांना महिना लागतो आणि 1 महिन्याचे आपलं हे जे गाडीने जातात ते 4-2 तासांमध्ये पंढरपूरला आपण आळंदीवरनं जातात वारकरी पण जे गेलेत मग त्यांचा घरचा विरह बऱ्याच दिवसाचा झाला असल्यामुळे आणि दोघांची दर्शन बारीत भेट झाली का हे विचारतात आपल्या घरी कसं सांगितलं वाटतं की एक दिवस सांगितलं ना मग आपल्याला ते दृष्टांत गोष्ट फक्त समोर डोळ्यासमोर आणा आणि रामकृष्ण हरी मग सांगतो तसं मलाही सांगायचंच होतं पण तुम्ही सांगा म्हणल्याशिवाय कसं सांगू आता तुमची परवानगी भेटली थोडक्यात सांगतो तर ती गोष्ट अशी तर मग दोघांची भेट झाली आणि याने विचारलं का हो आपल्या घरी कसं ते म्हणले आपल्या घरी सगळं चांगलं आहे पण ते पण म्हणलं म्हणजे त्याचा आनंद सगळा त्या पणनी महिनाभरातला वारीचा आनंद गेला बाबा एका पणनी सगळा आनंद गेला म्हणजे पांडुरंगाचं दर्शन समोर आलं तरी तो आनंद गेला नाही तो म्हणला पण काय तो म्हणले असं दे ना दर्शन घेऊ पांडुरंगाचं नाही 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 पण काय म्हणजे पण काहीच नाही बाकी तुझ्या घरची कुत्री गेली बाकी सगळं चांगलं आहे ते कारण कार्य करतात तो म्हणलं कुत्री गेली काय घडलं तेवढे बोलत नाही तुम्ही कार्य पण ते काय घडणार नाही कशाशिवाय घडणार नाही कारणाशिवाय त्याचं कारण काय तर मला काहीच नाही तुझ्या घरचा घोडीचा पाय खाताना त्याच्या नरड्यात अडकला म्हणून ती कुत्री गेली तो म्हटलं याचा अर्थ घोडी गेली म्हणले हो घोडी गेली कार्य घडलं त्याचं कारण काय तो म्हणलं काही नाही तुझ्या आईच्या सरणाला भ्याली म्हणून घोडी गेली तो म्हटलं याचा अर्थ म्हातारी गेली म्हटले हो म्हातारी गेली कार्य घडलं कारण काय म्हणले काही नाही तिने नातवाची हाय खाल्ली म्हणून म्हातारी गेली तो म्हणला नातवाची हाय खाल्ली म्हणून म्हातारी गेली मग नात म्हणजे कार्ट गेलं हो कार्ट गेलं कार्य घडलं कारण काय म्हणले कुठपर्यंत वरच्या दुधारचं गेली याचा अर्थ बायको गेली म्हणले हो बायको गेली म्हणले हो मग बायको गेली कार्य घडलं कारण काय म्हणले तिला सांगितलं होतं पेटलेल्या घरात उडी खाऊ नको तिने उडी खाल्ली जळून भस्म झाली तो म्हटलं याचा अर्थ घरही पेटलं राग झाली हो बाकी सगळं चांगलं आहे तो म्हटलं पण घरही पेटलं कार्य घडलं कारण काय तो म्हटला पांडुरंग पाय काय कार्यकारण घेऊन बसला अरे या फळ ना चुंबिता फल ना तुरुंबिता जे काही पंडुसुता ते रोकाची हा किती याच्याबद्दल म्हणजे अगदी न्हावी दादाचा उकिरडा किती उकरला तर त्यात ते केस आणि ब्लेड पाणी याच्या अतिरिक्त काय भेटेल तसा या फळना चुंबिता फुलना तुरुंबिता जे काही पंडुसुता ते रुखचे हा दुःख बांधवाडी आहे हा संसार ठाऊकाची आहे संसार दुःखाचा संसार दुःख मूळ किती तरी वर्णन आहे मग याच्यात किती कार्यकारण जर करत बसलं तर हाती काय येणार आहे दुःखच पदरी पडणार आहे ना मग त्यापेक्षा हा सगळा विचार सोडून दे आणि महिनाभर जी वारी केली ज्याच्या दर्शनाकरता लालायत होऊन तू आलास त्या परमात्म्याचा मुख कमल पाहणं आनंद घे असं तो मागून गेलेला त्याला सांगतो तो म्हटला खरं आहे आणि नंतर त्याने तो कारण विचार सोडून दिला विरक्त झाला पांडुरंग परमात्म्याचा त्याने आनंद भोगला दृष्टांत आपला संपला कशाकरता आपण पाहिलं एवढं कार्याशिवाय कार्य होत नाही मग अध्यास हे काय आहे मूळ मुद्द्यावर लवकर आलं पाहिजे अध्यास काय आहे कार्य आहे ना मग अध्यास हे कार्य आहे म्हणजे कोणता अध्यास आहे कार्य अध्यास आहे पण कार्य अध्यास कोणत्या अध्यासाशिवाय नाही कारणाध्यासाशिवाय नाही मग दृष्टांतात रज्जूचं विशेष स्वरूपाचा अज्ञान कोणता अध्यास आहे कारणाध्यास आहे आणि दिसणारा सर्प हा कार्याध्यास आहे मग दृष्टांतात रज्जूचं विशेष स्वरूपाचा अज्ञान हा कारणाध्यास आहे कारण ते अज्ञान आहे आणि रज्जूवर दिसणारा सर्पाध्यास हा कार्याध्यास आहे कारण सर्पही प्रतीतीला येतो
म्हणून हे दृष्टांतात तुमचं बोलणं बरोबर आहे. आणि रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर, ते भासेले जगडंबर असं म्हणता येणार नाही, कारण कार्याध्यासाची सामुग्री आहे. सामुग्री म्हणजे कारणाचा समुदाय, तो दृष्टांतात भेटतो. म्हणून रज्जूवर सर्प अध्यस्त आहे, तो कार्याध्यास आहे. पण तुम्ही सिद्धांतात कोणावर कोण अध्यस्त म्हणतात? व्यष्टी दृष्टीने बोलायचं. आत्म्यावर अहंकारादी बंध आणि ब्रह्मावर जगन्नतपाती पदार्थ काय म्हणता? अध्यस्त म्हणता. पण ते म्हणण्याकरता तिथे सुद्धा काय पाहिजे? त्या सामुग्री पाहिजे. मग सामुग्री, त्याला विचारलं नेमकी सामुग्री म्हणजे काय? तर कारणाचा समुदाय. एकच असेल तर सामुग्री नाही म्हणणार. जेवणाची काय लागते? सामुग्री. म्हणजे सगळ्याच गोष्टी लागतात. उदक अग्नी धान्य उदक अग्नी धान्य झाल्याकडे पाक, एका विने एका कामा नाही. म्हणजे तिथे काय झाली? स्वयंपाकाची सामुग्री झाली. तसं कार्याध्यासाची सामुग्री काय असं कोणाला विचारू आपण आता? पूर्व पक्षाला. तर तो म्हणतो कार्याध्यासाची सामुग्री 2 आहे. हे पंक्ती नाही, मुख्य 2च आणि मग ते एकाचे 3 प्रकार. तर इकडे बघा, आता पंक्ती आपण पाहूच. कार्याध्यासाची सामुग्री ती आहे 2. एक आहे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि 2 आहे प्रमातादी दोषत्रय. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार पाहिजे तर काय होईल? अध्यास होईल. आणि हे पंक्तीकडे बघूच नका तोपर्यंत. मग ते धड इकडे लक्ष लागत नाही तिकडे लागत नाही. तोपर्यंत हे आपण असं आशय बोलत असताना पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ठेवून एकाग्र होऊन वक्त्याकडेच बघायचं. वक्त्याकडे बघण्यासारखं काही नाही, ते चॅनल काही बदलतही नाही. पण तरी आता हे शब्द कळण्याकरता बघितलं पाहिजे. तर इकडे बघा, अध्यासाची सामुग्री किती आहेत? 2 आहेत. एक आहे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. सगळ्यांनी बोला. एक सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि 2 आहे प्रमातादी दोषत्रय. काय? प्रमातादी दोषत्रय. म्हणजे एक सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमातादी दोषत्रय ही सामुग्री आहे. कशाची? कार्याध्यासाची. कशाची सामुग्री? कारण हे डोक्यात एकदा आशय कळाला ना, मग त्या पंक्ती आपल्याला सहज लागतात. आणि आशय नाही कळाला, किती पंक्ती वाचले तर काय कळालं नाही, बऱ्याच वेळेला हेही कळत नाही. त्यामुळे त्या आशयाच्या वेळेला माणसाने आशयाकडे लक्ष दिलं पाहिजे. मग एक सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि 2 आहे प्रमातादी दोषत्रय. तर त्यातलं पहिलं सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार दृष्टांतात भेटतात आणि प्रमातादी दोषत्रय सुद्धा दृष्टांतात भेटतात. पण दार्ष्टांत म्हणजे सिद्धांत, तिथे या गोष्टी भेटत नाही. जसं वेदांतामध्ये अध्यासाचे जगप्रसिद्ध दृष्टांत विवर्तवादातले 3 आहे. 1 रज्जू सर्प, 2 शुक्ती रजत, 3 स्थाणुपुरुष. ते स्थाणुपुरुष तरी कमी, पण रज्जू सर्प आणि शुक्ती रजत तर ठिकाणी आहे. कारण माऊली आपलं नाथबाबा म्हणतात शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे, रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. मग रज्जू सर्प, रज्जू म्हणजे दोरी आणि त्याच्यावर भासलेला सर्प, शुक्ती म्हणजे शिंपलं आणि त्याच्यावर भासलेलं रजत म्हणजे चांदी, स्थाणू म्हणजे लाकडाचं वटलेलं खोड आहे ना, आणि त्याच्यावर म्हणजे ज्याच्या शाखा बेका तोडलेल्या ना असा एक बुंदा लाकडाचा, तर त्याला म्हणायचं स्थाणू, आणि त्याच्यावर भासतो कोण? पुरुष. आता रज्जूवर सर्पाचा भ्रम कोणाला होतो? पहिली सामुग्री काय? 2 पैकी बरोबर आहे ना, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. म्हणजे रज्जूवर सर्पाचा भ्रम कोणाला होईल? ज्याने कधीतरी सत्य सर्प पाहिलेला आहे. शुक्तीवर रजताचा भ्रम कोणाला होईल? ज्याने कधीतरी सत्य शुक्ती रजत पाहिलेलं आहे. आणि पुरुषाचा भ्रम स्थानवर कोणाला होईल? ज्याने कधीतरी केव्हा तरी कुठेतरी सत्य पुरुष पाहिलेला आहे. आता या 3 गोष्टी आपण पाहिलेल्या नाही का? सर्प आपण कुठेतरी केव्हा तरी कधीतरी सत्य सर्प पाहिलेला असतो, गारुड्याच्या हातात तरी पाहिलेला असतो, किंवा रानावनात तरी पाहिलेला असतो, किंवा घरातही निघतो कधी कधी सर्प. मग आता सत्य सर्प आपण कधीतरी पाहिलेला असल्यामुळे ज्या वेळेला रज्जू रूपाने ज्ञान नसतं आणि पूर्ण अज्ञान नसतं, मंद अंधकार असतो, त्यावेळेला आपल्याला रज्जूवर कशाचा भ्रम होतो? सर्पाचा. पण त्याला कारण काय? पूर्वीचं सत्य सर्पाचं ज्ञान, मंद अंधकार आहे. आणि पूर्वी इथे आता सध्याला सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे ना, म्हणून सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार त्याला पहिलं कारण आहे. शुक्तीवर रजताचा भ्रम कोणाला होईल? ज्याने कधीतरी कुठेतरी सत्य रजत पाहिलेला आहे त्याला. आणि स्थानवर पुरुषाचा. म्हणजे ह्या सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार कुठे भेटतात? दृष्टांतात भेटतात. कारण सत्य सर्पही असतो, सत्य तो पुरुषही असतो आणि रजतही असतं, त्याचे आपल्याला संस्कार असतात. पण दृष्टांतात नाही. म्हणजे का नाही? आता दृष्टांतामध्ये वेष्टी दृष्टीने कोणावर कोणाचा अध्यास? आत्म्याच ठिकाणी अहंकारादी बंधाचा अध्यास. बरोबर. आणि तो कोणता अध्यास? कार्याध्यास. तिथे सुद्धा काय लागेल? पहिली सामुग्री सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. बरोबर आहे, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार लागेल. पण आता खरं सांगा, वेदांत मतामध्ये सत्य किती गोष्टी आहेत? 3 का 4? एकच आहे.
एकच आहे. आणि असं कोण आहे ते? ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या, जीव ब्रह्म व नापरा. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे. मग आता सत्य म्हणून संस्कार कधी भेटेल? आता आपण जगताला सत्य समजतो, आपला भ्रम आहे, पण जगत सत्य कधी आहे? अध्यासाच्या काळात आहे. हे तुमचं उत्तर बरोबर आहे. मी त्याचं उत्तर हे उत्तर तुम्ही जे दिलं ते मी अगोदर बोलून गेलो. अजून थोडं वाक्य बारकाईने ऐका बघा. जगत सत्य मानतो आपण, हा भ्रम आहे, पण जगत सत्य कधी आहे? हे उत्तर अपेक्षित आहे. जगत सत्य कधीच नाही, कारण ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हा सिद्धांत आहे ना. मग ब्रह्म सत्य आणि जगत जर मिथ्या तर जगत सत्य कधी होईल? म्हणजे मिथ्या सर्प किती वेळेला मिथ्या मिथ्या म्हणला म्हणजे सत्य होईल? किंवा किती वेळेला सत्य सत्य म्हणला म्हणजे आपलं सत्य होईल? होणार नाही. मग जगत काय मिथ्या आहे, तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार बंधाचे कधी भेटतील? कधीच भेटणार नाही. म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार दृष्टांतात भेटतात, पण कुठे भेटत नाही? दृष्टांतात भेटत नाही. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार भेटत नाही, कारण ब्रह्म सत्य आहे आणि जगत सगळं मिथ्या आहे. मग अहंकारादी बंध त्या जगतच आला, तो मिथ्याच आहे. मग सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार भेटेलच कधी? भेटणार नाही. म्हणजे पहिली सामुग्री नाही. ठीक ना. आणि दुसरी सामुग्री काय आहे? प्रमाता आदी दोषत्रय. मग आता इकडे बघा, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय, तीन शब्द. एक प्रमाता, दोन प्रमाण, तीन प्रमेय. प्रमाता म्हणजे काय? अंतकरण अवच्छिन्न चैतन्य त्याला प्रमाता म्हणतात. अंतकरण वृत्ती अवच्छिन्न चैतन्य त्याला प्रमाण म्हणतात. आणि विषय अवच्छिन्न चैतन्य त्याला प्रमेय असं म्हणतात. म्हणजेच पाहणारा तो प्रमाता, ज्याच्या द्वारा पाहतो ते प्रमाण, ज्याला पाहतो ते प्रमेय. असं सरळ सरळ घ्या. मी पाहतो म्हणजे मी प्रमाता झालो. या व्यासपीठला पाहतो म्हणजे व्यासपीठ प्रमेय झालं. आणि या व्यासपीठला म्हणजे या प्रमेयाला हा प्रमाता कानाच्या द्वारा पाहतो म्हणून ते प्रमाण झालं. हो की नाही? मग आता बरोबर आहे. कशाच्या द्वारा पाहतो? नेत्राद्वारा पाहतो, चक्षुद्वारा पाहतो, डोळ्याद्वारा पाहतो. मग डोळा काय झाला? प्रमाण. कारण आपलं ठरलं ना, ज्याला पाहतो ते पटकन बोलाय सगळ्यांनी, ज्याला पाहतो ते प्रमेय, जो पाहतो तो प्रमाता, आणि ज्याच्या द्वारा पाहतो ते प्रमाण. मग मी पाहतो म्हणून मी कोण? प्रमाता. आणि मी व्यासपीठला पाहतो म्हणून व्यासपीठ काय? प्रमेय. आणि डोळ्याद्वारा पाहतो म्हणून डोळा प्रमाण. मग आता प्रमाण कळाला, प्रमाता आणि प्रमेय. प्रमात्यालाच म्हणतात द्रष्टा, प्रमाणालाच म्हणतात दर्शन, आणि प्रमेयालाच म्हणतात दृश्य. किंवा प्रमात्यालाच म्हणतात ध्याता, प्रमाणालाच म्हणतात ध्यान, प्रमेयालाच म्हणतात ध्येय. प्रमात्यालाच म्हणतात ज्ञाता, प्रमाणालाच म्हणतात ज्ञान, आणि प्रमेयालाच म्हणतात ज्ञेय. ज्ञाता ज्ञान ज्ञेय, ध्याता ध्यान ध्येय, द्रष्टा दृश्य दर्शन, काही ना कर्ता कर्मकरण, हे सगळे त्यालाच काय येतात? वेगवेगळ्या शास्त्रानुसार वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळी नावं त्याला दिली जातात. जसं गावं लागला की गायक, वाजू लागला की वादक, आणि बोलू लागला की कीर्तनकार. एकच तो, पण त्याला उपाधी भेदाने कार्यभेदाने वेगवेगळी नावे येतात. तशी स्थिती या ठिकाणी आहे. मग प्रमाता कोण? पाहणारा. प्रमेय कोण? ज्याला पाहतो ते. आणि प्रमाण कोण? ज्याच्या द्वारा पाहतो ते. आणि या तिन्ही ठिकाणी काय लागतात? दोष लागतात. कशाची सामुग्री? कार्याध्यासाची सामुग्री. कोणाच्या मते? पूर्व पक्षाच्या मते. मग त्याला विचारलं प्रमात्याच ठिकाणी कोणता दोष लागतो? तर तो म्हणतो प्रमात्याच ठिकाणी लोभ भयादी दोष लागतो. काय? प्रमात्याच ठिकाणी लोभ भयादी दोष लागतो. प्रमाणाच्या ठिकाणी कोणता लागतो? तर तो म्हणतो पित्तमलादी लागतो. आणि प्रमेयाच्या ठिकाणी कोणता लागतो? तर तो म्हणतो सादृश्यादी लागतो. किती दोष लागतात? 3. कोणाच्या ठिकाणी? तिघाच ठिकाणी. तेवढं न पाहता बोला, जेवढं आठवेल तेवढं बोला. प्रमात्याच्या ठिकाणी कोणता दोष लागतो? लोभ भयादी. प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमलादी, आणि प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्यादी. आता त्याला विचारलं दृष्टांतात भेटतात? तो म्हटलं भेटतो. आता रज्जूवर कशाचा अध्यास? सर्पाचा. शुक्तीवर रजताचा. मग रज्जूवर ज्या वेळेला सर्पाचा अध्यास होतो त्यावेळेला प्रमात्याला भीती वाटते की नाही? मग भयदोष आला. आणि शुक्तीवर ज्या वेळेला रजताचा अध्यास होतो त्यावेळेला त्याला लोभ निर्माण होतो की नाही? अरे केवढं मोठं रजत, केवढी चांदी आहे, आपली चांदी होईल, भेटली पाहिजे, आहे ना. म्हणजे त्याला कोणता दोष झाला तिथे? लोभ. म्हणजे प्रमात्याच्या ठिकाणी शुक्तीवर रजताचा अध्यास होतो त्यावेळेला लोभ दोष आहे, आणि रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो त्यावेळेला भय नावाचा दोष आहे. तसंच प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमलादी. आपल्याला जर माऊलीची ओवी आहे, जोरे वेटाळले मुख ते दुधाते म्हणे कडू विख, तेवी अमानुषा मानुष मानिती माते, किंवा दिठी वेदिली कवळे ते चांदणे ते म्हणे पिवळे, तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष.
किंवा तुकोबराय म्हणतात कामीन झाली जयाच्या नेत्रासी तो देखे चंद्रासी पीतवर्ण. असं म्हणताना ज्याच्या दृष्टीला कावीळ नावाचा दोष झाला त्याला चंद्र पिवळा दिसतो. मग चंद्र पिवळा आहे का? नाही. पण दिसला की नाही? कशामुळे? त्याच्या दृष्टीला पित्त पित्त आहे ना, पित्त नावाच्या दोषामुळे म्हणजे प्रमाण दोषामुळे. पित्त नावाचा दोष म्हणजे प्रमाण दोषामुळे. पायपा दूध पवित्र आणि गोड माऊली म्हणतात. पण ज्याला ज्वर झाला त्याला जर ते खायला दिसलं तर म्हणतो काय काय दिलं तुम्ही, असं कडू लागतं त्याला ते. मग त्यात दुधाचा दोष आहे का याचा तोंडाचा दोष आहे ना? तो चंद्राचा दोष आहे का दृष्टीचा दोष आहे? तसं अगदी माऊली थोडंसं आता आलंच आहे ओघारी म्हणून. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. गोड कोण आणि कडू कोण? तत्वता परमार्थ गोड आहे आणि प्रपंच कडू आहे. पण सर्रास विशेषत्वाने कराल विकराल कलिकालामध्ये काय गोड वाटतं काय कडू वाटतो? संसार गोड वाटतो परमार्थ कडू वाटतो. हे का बरं घडलं? म्हणजे हा त्या संसार त्या परमार्थाचा दोष आहे का आपल्या दृष्टीचा दोष आहे? आपल्या दृष्टीचा दोष आहे. मग आपल्या दृष्टीचा दोष असल्यामुळे कडू असणारा प्रपंच आपल्याला गोड वाटतो आणि गोड असणारा परमार्थ कडू वाटतो. ते ज्याला सर्प चावला, सर्पदंश झाला, त्याला विष चढलं की नाही, विषाची बाधा झाली की नाही हे पाहण्याकरता पूर्वीची मंडळी त्याला कडुलिंबाचा पाला खायला द्यायची. आणि तो कडुलिंबाचा पाला त्याचं नावच आहे कडुलिंबाचा पाला. म्हणजे तो कसा असतो? कडू, कारण त्याचं नावच आहे कडू. कडुलिंबाचा पाला तरी त्याला तो कडू पाला गोड लागतो. मग समजायचं याला काय झालं? सर्प चावलेला आहे, विषबाधा झालेली आहे ना. तसं आपल्याला जर प्रपंच कडू वाटत असेल, परमार्थ नाही उलट झालं आहे ना, प्रपंच गोड वाटत असेल, परमार्थ कडू वाटत असेल तर आपल्यालाही सर्प चावलेला आहे आणि विषबाधा झालेली आहे. पण मग त्याच्याकरता उपाय काय? तिकडे उपाय काय करतात? ते मांत्रिक लावतात, तो मंत्र म्हणतो त्याला पाला देत राहतात, खात राहतो. म्हणतो नाही आता जरा कमी कडू लागायला लागला, आता जरा आणखी कमी, आणि त्याला ते कमी गोड लागायला लागला आणि कमी कमी वाटतं कडू पाला कडूच लागला तर समजावं त्याचं विष उतरलेलं आहे. तसं आपल्याला कडू प्रपंच कडू लागायला लागला का विष उतरलेलं आहे. तुकोबरायचं उतरलं. विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेशे. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे. म्हणजे त्यांना जे कडू आहे ते कडू वाटायला लागलं आणि परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावा जतन हे उपाय लावायचे. जे कडू आहे ते कडू वाटायला लागलं, जे गोड आहे ते गोड वाटायला लागलं. यथार्थ समजूत झाली. पण यथार्थ समजुतीला आड येणारा कोण आहे? दोष आहे. आणि कोणता दोष? प्रमाण दोष. मग प्रमाणाच्या ठिकाणी कोणता दोष लागतो? पित्तमाला आदी आहे ना. पित्तमाला आदी आदी शब्दाने घ्यायचं मंद अंधकार. रज्जू ठिकाणी सर्पाचं भ्रम होतो त्यावेळेला कोणता दोष असतो? प्रमाणाच्या ठिकाणी मंद अंधकार. त्यामुळे दोरीचं इदम रूपाने ज्ञान होतं ना, इदम किमी अहम न जाणवी विशेष स्वरूपाचं अज्ञान असतं, त्यावेळेला रज्जूवरचा आपल्याला सर्पाचा भ्रम होतो. म्हणजे प्रमात्याच ठिकाणी दोष लागतो, तोही भेटला दृष्टांतात. प्रमाणाच्या ठिकाणी लागतो, तोही भेटला. आता राहिलं कोण? प्रमेय. प्रमेय कशाला म्हणतात? ज्याला पाहतो त्याला प्रमेय म्हणतात. आणि मग आता बघा, आता रज्जू प्रमेय का रज्जूवर भासलेला सर्प प्रमेय बोला? रज्जू प्रमेय का रज्जूवर भासलेला सर्प प्रमेय बोला? दोन्ही पण आपलं ठरलं काय? ज्याला पाहतो ते प्रमेय. मग कोणाला पाहतो? रज्जूलाही पाहतो, सर्पालाही पाहतो. ते म्हणाल नाही पण ज्या वेळेला सर्पाला पाहतो त्यावेळेला रज्जूला पाहत नाही पाहता, आम्ही कुठं नाही म्हणतो. पण भ्रमकालात कशाला पाहतो? सर्पाला. आणि प्रमाकालात कशाला पाहतो? रज्जूला. खरं तर भ्रम कालात कशाला पाहतो? हा आहे ना, रज्जूला. भ्रमप्रमा दोन्ही कालात खरं रज्जूलाच पाहतो. भ्रमाने तो सर्प म्हणतो, बरोबर ना? म्हणजे त्यावेळेला कोणाला पाहतो? तो रज्जूलाच पाहतो. पण आता दृष्टांतात आपलं बोलायचं म्हणून आपण बोलू. भ्रम कालात सर्पाला, प्रमा कालात रज्जूला. मग सर्पालाच काय म्हणतात? अध्यास. आणि रज्जूला काय म्हणतात? अधिष्ठान. बोला ना तुम्ही, असं मोकळं बोला. रज्जूला काय म्हणतात? अधिष्ठान. सर्पाला काय म्हणतात? अध्यास. बरं, त्या दोन्हीमध्ये रज्जूला म्हणतात अधिष्ठान, सर्पाला म्हणतात अध्यास. आता त्याला दोन शब्द देऊन टाकू आपण. रज्जूला अधिष्ठानच नाव ठेवायचं, जो सर्पाला अध्यास त्याला म्हणायचं आरोप्य. काय म्हणायचं? आरोप्य. मग आपण आरोप्याला पाहतो म्हणजे सर्पाला पाहतो का? अधिष्ठान रज्जूला पाहतो का? दोघालाही पाहतो. दोघालाही पाहतो. आणि दोन्ही काय? मग इथे प्रमेय आहे. दोन्ही काय? प्रमेय. आणि त्या प्रमेयामध्ये दोष लागतो सादृश्य. सादृश्य म्हणजे सारखेपणा. सादृश्य म्हणजे सारखेपणा. ते सादृश्याची व्याख्या आहे, मागे एक दिवस बोललो आपण. तद्भिन्नत्वे सती तद्गत भूय धर्मवत्वम सदृश्यत्वम. आणि त्या सादृश्यामध्ये 4 प्रकार असतात: रूपकृत, गुणकृत, स्वरूपकृत, अर्थकृत. आता त्याचा विस्तार राहू द्या तुरत. सादृश्य सारखेपणा लागतो.
मग इथे कोणतं सादृश्य आहे? लांबडपणा सादृश्य आहे. सर्प कसा असतो? लांब असतो. आणि रज्जू कशी असते? लांब असते. मग प्रमेयामध्ये सादृश्य भेटलं. आता सांगा, दृष्टांतामध्ये सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमातादी दोषत्रय ही कशाची सामुग्री आहे? कार्याध्यासाची सामुग्री आहे. आणि दृष्टांतात भेटते की नाही? दृष्टांतात दोन्ही सामुग्री भेटते. म्हणून रज्जूवर सर्प अध्यस्त आहे म्हणणं तुमचं बरोबर आहे. पण तुम्ही म्हणतात रज्जू सर्पकार भासेले जगदंबर, हे म्हणणं तुमचं बरोबर नाही. म्हणजे दृष्टांतात बरोबर आहे, दृष्टांतात बरोबर नाही. का बरोबर नाही? कारण दृष्टांतात काय भेटते म्हणून बरोबर आहे? कार्याध्यासाची सामुग्री भेटते म्हणून दृष्टांतात तुमचं बोलणं बरोबर आहे. पण दृष्टांतात कार्याध्यासाची सामुग्री भेटत नाही. एकतर पहिली सामुग्री भेटली नाही, कोणती? सत्यवस्तू ज्ञानाचे संस्कार. कारण वेदांत मतामध्ये सत्य फक्त कोण आहे? तुका म्हणे तूची खरा एरवावगा पसारा, लटकेची साच दाविले अचळ, पीडित अशी काळ किती म्हणून. बरोबर आहे का? आहे ना. म्हणजे लटकं असणार ते आपल्याला दिसलं. मग ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे असं जर असेल तर अहंकारादी सत्यवस्तू ज्ञानाचे संस्कार भेटेल का? नाही. आता हे तीन दोष. आता एक मिनटं बघा, दृष्टांतात रज्जू आणि आरोप्य सर्प दोन्ही काय प्रमेय आहे. तिथे सादृश्य काय भेटलं आपल्याला? लांबटपणा. तसं ही जर शुक्ती आहे आणि याच्यावर भासलेले रजत आहे, तिथे काय सादृश्य? चकचकीतपणा. म्हणजे दोन्ही चमचम करतात. म्हणजे दृष्टांतामध्ये दोन्हीकडे आपल्याला सादृश्य भेटलं. जर स्थानूवर पुरुषाचा अध्यास झाला मग तिथे अधिष्ठान कोण? स्थानू. आणि आरोप्य कोण? पुरुष. तिथे सादृश्यपणा काय? त्या लाकडाचं जे वटलेलं खोड आहे त्याला सुद्धा एक असं काहीतरी मुंडक्यासारखं वाटतं, काहीतरी हातपाय अवयवासारखं अवयव वाटतं ना. आणि तसं इथेही वाटतं. म्हणजे दृष्टांतात काय आहे? दृष्टांतात अधिष्ठान आरोप्यामध्ये सादृश्य आहे, पण सिद्धांतामध्ये नाही. कारण पहिले सत्यवस्तू ज्ञानजन्य सामुग्री भेटत नाही हे आपलं ठरलं. आता प्रमेयामध्ये पहिलं पाहू. मग प्रमेय कोण आहे? अधिष्ठान प्रमेय का आरोप्य प्रमेय का दोन्ही प्रमेय? आत्ताच आपलं ठरलं ना, ज्याला पाहतो ते प्रमेय. मग आपण भ्रमा काळात कोणाला पाहतो? अहंकारादी बंध जगताला पाहतो. आणि ज्ञान काळात अधिष्ठानाला पाहतो. तो आरी श्री हरी पाहायला डोळे भरीम पाहता पाणी दुरी सारून या. त्याला ज्ञानगत प्रत्यक्ष अधिष्ठानाचं होतं, विषयगत प्रत्यक्ष हे आरोप्याचं होतं. त्या दोन्हीला आपण पाहतो ना. मग दोन्हीला पाहतो म्हणून दोन्ही काय आहे? प्रमेय आहे. आणि त्या प्रमेयात काय पाहिजे? सादृश्य दोष पाहिजे, म्हणजे सारखेपणा पाहिजे. आता बोला, तुमचं अधिष्ठान कसं आहे? सच्चिदानंद रूप आहे ना. म्हणजे ते व्यापक आहे, बृहन्नाथ ब्रह्म आहे ना. आणि अहंकारादी बंध केवढासा? हा काय मी, हा काय मी, इथपर्यंतच. किती परिच्छिन्न आहे? 3.5 हात. हे आसनावर सुद्धा पूर्ण नाही, एका जागेवर कोपऱ्यावर कुठंतरी. म्हणजे इतका परिच्छिन्न आहे ते. परमात्मा तर तो व्यापक आहे, अहंकारादी बंध परिच्छिन्न आहे. परमात्मा तत्व त्रिकाल बाधित असल्यामुळे सत आहे, आणि अहंकारादी बंध तिन्ही कालात बाधित होणार असल्यामुळे असत आहे. आणि ते अधिष्ठान चैतन्य अविद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्व स्वयंप्रकाशत्व, ते सगळ्या जगाचं प्रकाशन करतं. आणि त्याच्या प्रकाशनाकरता कोणाची गरज नाही. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ते उभी मूर्ती विटेवरी, असं ते स्वयंप्रकाश आहे. आणि अहंकारादी बंध त्याचं प्रकाशन करावं लागतं, म्हणजे ती जड आहे. आणि ते असणारं परमतत्व रसोईसा आनंद विद्वान ब्रह्म, ते आनंदरूप आहे. आणि अहंकारादी बंध कसा आहे? दुःखरूप आहे. बरोबर ना. अनेक दुःखे सांगू मी किती, रोज आपण म्हणत आलो सकळ संसाराची स्थिती, नसाय पाशानं फुटती भय कापचित्ती भरलाशे. म्हणजे अधिष्ठान कसं झालं? सच्चित आनंदरूप. आणि आरोप्य कसं झालं? असज्जड दुःखरूप. अधिष्ठान कसं आहे? प्रकाशक आहे. आरोप्य कसं आहे? प्रकाश्य आहे. अधिष्ठान कसं आहे? प्रत्यक आहे. आणि आरोप्य कसं आहे? पराक आहे ना. मग यामुळे प्रमेय अधिष्ठान आणि आरोप्य मध्ये प्रमेयामध्ये सादृश्य आहे का? नाही. आता प्रमाता आणि प्रमाण. पाहणारा ठप्प होऊ नका. पाहणारा प्रमाता, ज्याच्याद्वारा पाहतो ते प्रमाण. आणि त्या प्रमात्या ठिकाणी कोणते दोष लागतात? बरोबर आहे, पित्तमालादी. प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य आधी. पण हे दोष तर भेटतच नाही. कोणाचं मत? पूर्व पक्षाचं मत. त्याला विचारलं काय भेटत नाही? तो म्हणायला लागला, अहो प्रमाता आणि प्रमाण यांच्या बंधाच्या अध्यासापूर्वी सिद्धी आहे का? पाहणारा मी प्रमाता म्हटलो आणि याला प्रमाण म्हटलो. हे बंधात आहे का बंधाच्या अगोदर आहे? बंधात आहे. म्हणजे अहंकारादी बंधातच कोण आला? प्रमाता आणि प्रमाण. आणि हे म्हणजे अध्यासातच ते आले. आणि अध्यास होण्याकरता हे अगोदर असावे, मग त्यांच्या ठिकाणी दोष असावे.
एक छोटीशी गोष्ट 1 मिनिटाची. 2 महिला एका चाळीत राहतात, दोघीचं चांगलं सख्य. पण एक दिवस ती शेजारीने तिच्याकडे गेली आणि कडाक्याचं भांडण तिने सुरू केलं. असं कुठं असतं का? हे आपलं मी खपून घेणार नाही, मग नाही तर मी पोलीसमध्ये जाईल आणि तुझी तक्रारच नोंद करेल. हां काय झालं, अमुक झालं. ती म्हणली अगं पण एवढं झालं काय? झालं काय म्हणजे काय व्हायचं राहिलं काय? ती म्हणली अगं नेमकं झालं काय? म्हणजे तुझ्या मुलाने माझ्या मुलाचं कडं घेतलं. ती म्हणायला लागली नाही ग काय? म्हणले तुझं मुलगा घरात सुतन बाहेर भूत असेल त्याचं तुला काय? आपलं कार्ट कसंही असलं तर शेजाऱ्याचं तो आणि आपलं ते असं काहीतरी म्हणतात ना आपला हे नाही हे आपला तो बाब्या शेजारचं ते कार्ट असं तुझं भाव आहे ते तुझ्याच मुलाने घेतलं. कारण इथं गेटला लॉक असतं, 24 तास दुसरं बाहेरचं कोणी येत नाही आणि आपण दोघीच या चाळीत आहोत, म्हणजे तुझ्याच कार्ट्या घेतलं. ती म्हणली अगं तू काही म्हण पण माझ्या मुलाने घेतलं नाही म्हणजे नाही. ती म्हणली पण एवढ्या तुझ्या मुलाची ग्वाहीच कशी देते? ती म्हणली अगं मला मुलगाच नाही. ती काय म्हणाली? मला मुलगाच नाही. मग मुलगा असेल तर कडा घेईल ना, मुलगाच नाही तर कडा घेईल कसा? तसं कोण नाही अध्यासाच्या पूर्वी. सिद्धांतात या प्रमाता आणि प्रमाणच नाही तर त्यांच्या ठिकाणी दोष नाही, हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मग आता बघा बरं, कार्याध्यासाची सामुग्री किती आहेत? 2. 1 सत्यवस्तूंनी अंजनी संस्कार, 2 प्रमातादी दोषत्रय. तर सत्यवस्तूंनी अंजनी संस्कार आणि प्रमातादी दोषत्र ही सामुग्री कुठे भेटते? पूर्व पक्षाच्या मते दृष्टांतात भेटते आहे ना, दाष्टांतात भेटत नाही. मग दृष्टांतात कार्याध्यासाची सामुग्री म्हटलं का सत्य कोण भेटला अगोदर? सर्प, रजत, स्थाणू आहे ना, पुरुष हे भेटले म्हणून त्या ठिकाणी रजू ठिकाणी सर्पाचा, शुक्ती ठिकाणी रजताचा, स्थाणू ठिकाणी पुरुषाचा अध्यास म्हणणं बरोबर आहे. पण आत्म्याच ठिकाणी अहंकारादी बंधाचा, ब्रह्माच ठिकाणी जगदंतपाती पदार्थाचा अध्यास होण्याकरता अहंकारादी बंध आणि जगत पहिले कोण भेटलं पाहिजे? सत्य म्हणून भेटलं पाहिजे. पण तुमच्या वेदांतामध्ये सत्य तर फक्त कोण आहे? ब्रह्मच आहे, त्याच्या अतिरिक्त सत्य नाही. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. आणि मग अशी स्थिती असल्यामुळे सत्य वस्तूंनी अंजनी संस्कार भेटत नाही. आणि त्याचप्रमाणे प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय हे दोषत्रय सुद्धा भेटत नाही. कारण प्रमेयामध्ये काही नाही, सादृश्य नाही आणि प्रमाता प्रमाणाचं स्वरूप सिद्ध नाही. मग त्यांच्या ठिकाणी दोष सांगणार कसा? आता एकंदर आपलं हे खूप चांगलं लक्षात आलं आहे सर्वांच्या. फक्त पंक्तीमध्ये तेवढं वाचून घ्यायचं. एकदा आपला थकवा जाण्याकरता आपण पुंडलिका म्हणू आणि एक ओवी घेऊन तेवढं थोडक्या वेळामध्ये तेवढं आपण पंक्ती लावून घेऊ, चालेल ना? म्हणजे आजचा पाठ उद्याचा सुद्धा पाठ आजच झाला असं आपण समजून चालायचं, कारण उद्या आपला पाठ होणार नाही. मग सर्वांची परवानगी आहे माऊली. एक अर्धा तास, आता अर्धा तासापेक्षा कमी होईल तेवढं कमी वेळात तुम्ही जितकं पटकन बोलाल तितकं पटकन आपण आता पंक्ती लावून घेऊ. मग आता पुढच्या पंक्तीला जितकं लवकर जायचं असेल तितक्या लवकर या पंक्तीचं उत्तर दिलं पाहिजे, ते तुमच्यावर अवलंबून आहे. थांबवलं होतं ना पण नाही, वरच द्या. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव